भूषण शेषराव करत आहे। आमच्या टीमचे नाव आशा आहे। मी इयत्ता 9वी मध्ये आहे। माझ्या शाळेचे नाव लोकमान्य विद्यालय सोनी आहे। माझे पूर्ण नाव मयुरी धनपाल सोनटक्के। मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे। माझ्या शाळेचे नाव लोकमान्य विद्यालय सोनी आहे। माझे पूर्ण नाव प्राची दुपारे आहे। माझ्या शाळेचे नाव लोकमान्य विद्यालय सोनी आहे। मी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आहे। विलथानमधील वोकल फॉर लोकल या विषयावर आम्ही प्रोजेक्ट बनवलेला आहे। आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे टाकाऊ पासून टिकाऊ। समस्या विवरण। दिवसेंदिवस कापडांमुळे खूप प्रदूषण होत आहे। सिंथेटिक कापडांना कुजायला खूप वेळ लागतो। आपण आता सुती कापडे वापरणं बंद केले आहोत, ज्यामुळे खूप प्रदूषण होत आहे। समस्येचे प्रभाव: पर्यावरण प्रदूषण, स्वास्थ्य समस्या, जल प्रदूषण, हवा प्रदूषण या प्रकारचे विविध प्रदूषण होत आहे। समस्येचे प्रभाव: पर्यावरण प्रदूषण, स्वास्थ्य समस्या, जल प्रदूषण, हवा प्रदूषण या प्रकारचे विविध प्रदूषण होत आहे। समुदायामध्ये समस्येचे स्थान: ही समस्या समुदायात सर्वत्र आढळते, विशेषतः शहरांमध्ये जिथे लोक जास्त आहेत। या प्रदूषणाचे कारण आहे सिंथेटिक कपडे। समस्येमुळे प्रभावित लोक: आपण जे कपडे आणि वस्तू वापरतो ते शेतामध्ये टाकून देतो, त्यामुळे शेताच्या जमिनीत ते न कुजल्यामुळे शेतीत पीक उत्पादन बरोबर होत नाही, ज्याच्यामुळे शेतीचे व जमिनीचे प्रदूषण होते। समस्येचे निराकरण: समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण भारताच्या पौराणिक सुती कपड्यांकडे अजूनही वळू शकतो। स्वदेशचे वापर करून आपण भारताच्या आर्थिक वृद्धीला पण मदत करू शकतो। सुती कपडे जमिनीत लवकर कुजतात, पण प्रत्येक वेळी आपण वापरू शकत नाही, त्यामुळे आपण त्या कपड्यांचा टाकाऊ पासून टिकाऊ साड्यांपासून ब्लँकेट व पायदान तयार करू शकतो। टाकाऊ पासून टिकाऊ जुन्या साड्यांपासून अशा प्रकारे पायदान तयार केलेला आहे। तसेच आम्ही ब्लँकेट व गोदरी सुद्धा तयार करू शकतो।